दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी येते, त्याला दीप अमावस्या असे म्हणतात. आपल्या संस्कृतीमध्ये त्या दिवशी आपले घरातील सर्व दिवे धुवून चकचकीत करून त्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर कणकीचे गोड दिवेही बनवले जातात. ते कसे बनवतात ते आपण पाहूयात. चला तर पहिल्यांदा आपण काय घेऊयात, कणिक, रंग, खाण्याचा रंग आणि थोडासा गूळ. तो आपण एकत्र करून त्याचं पीठ मळून घेऊयात. त्याचा एक गोळा, घट्ट असा गोळा तयार करून तो लाटून घेऊयात. जसे मी लाटते ना तसे. त्याच्यानंतर ती थोडीशी जाडसरच ठेवूयात. खूप पातळ केली तर उचलताना प्रॉब्लेम येतो. नंतर थोडासा छोटासा गोलाकार काहीतरी कशाचं तरी डब्याचं टोपण किंवा काहीतरी घेऊन गोल 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 एकसारखे शेप तयार करून घेऊयात, जसे मी आत्ता करते तसे. ते संपूर्ण करून झाले की ते वेगवेगळे करून घेऊयात. आणि गुलाबाचा आकार आणण्यासाठी एक छोटासा ग्लास किंवा काही घेतलं तरी चालेल. जसं की मी एक दाखवते आता तुम्हाला. अगदी 2 मिनिटात तयार होतात. हे बघा, मी सगळे राऊंड सर्कल आहेत ते बाजूला करून घेतलेत. आणि मी माझ्याकडे एक कागदी ग्लास असतो तो घेतला आहे. त्याच्या बॅक साईडमध्ये अशा प्रकारे आपण जे केलेत ना सर्कल ते ठेवून घ्यायचे. हे बघा मी कसे ठेवते. आणि बघा आतल्या बाजूने गुलाबाचं फूल तयार झालं. वाटणारही नाही की हे कणकेचं गुलाबाचं फूल आहे म्हणून. नंतर लास्टला एक सर्कल लावून घेऊयात आणि मध्ये पात ठेवूयात. किती सुंदर झालंय ना गुलाबाचं फूल. याच कणकेच्या दिव्यांनी घरातल्या लहान मुलांचं औक्षण करतात. हे झाले तयार आपले कणकेचे गुलाबाचे दिवे. तुम्ही पण ट्राय करू